डेस्क न्यूज मराठी. संगमनेरचे लोकप्रतिनिधी आमदार अमोल खताळ यांच्यावर काल संध्याकाळी मालपाणी लॉन्स येथे भ्याड हल्ला करण्यात आला. संगमनेर फेस्टिवल राजस्थान युवक मंडळाच्या आरती कार्यक्रमानंतर भेटण्याच्या बहाण्याने एका माथेफिरूने हा हल्ला केल्याची माहिती आहे. या घटनेचा निषेध म्हणून आज संगमनेर तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांनी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत तीव्र निदर्शने केली. या मोर्चात आमदार अमोल खताळ, जलसंधारण मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील तसेच युतीचे मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना आमदार अमोल खताळ यांनी आता ही दडपशाही हाणून पाडावी लागेल, मात्र सर्व कार्यकर्त्यांनी गणेशोत्सव काळात संयम राखावा असे आवाहन केले. या निषेध मोर्चामुळे संगमनेरमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आमदार अमोल खताळ यांच्यावर भ्याड हल्ला, हजारो कार्यकर्त्यांचा संगमनेरमध्ये निषेध मोर्चा. आमदार अमोल खताळ, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित. गणेशोत्सवात संयम राखा. आमदार अमोल खताळ. प्रतिनिधी अन्सार सय्यद. व्हिडिओ सौजन्य राजेश जेधे. तिरंगा न्यूज डेस्क न्यूज मराठी. जर गेल्या 40 वर्ष प्रलंबित असलेले प्रश्न, पाण्याचा प्रश्न आदरणीय विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण पूर्ण करू शकलो. आरोग्याचा, रोजगाराचा सर्व प्रश्न आपण जर कमी कालावधीमध्ये प्रयत्न करून जर मार्गी लावतोय, त्यामुळे काही जण आपल्याला प्रयत्न करताय त्रास देण्याचा. पण आपल्याला शब्द देतो, माझ्या जीवाचा, माझ्या प्राणामध्ये शेवटचा श्वास असेपर्यंत या संगमनेर तालुक्यातील जनतेसाठी माझ्या जीवाची बाजी लावायची वेळ आली तरी मी या जनतेसाठी माझा जीव निश्चय करीन. कारण या जनतेने न भूतो न भविष्य असं मला प्रेम दिलंय. कुठे एक शेतकऱ्याचा मुलगा, कुठे एक सामान्य कार्यकर्ता, त्याला आज एवढा मोठा मान सन्मान दिला. कालच्या घटनेनंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांच्याकडून विचारणा झाली, आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांकडून विचारणा झाली, पालकमंत्री महोदयांकडून झाली, महाराष्ट्रातील कमीत कमी 10 मंत्री महोदयांनी मला विचारणा केली. 60-70 आमदारांनी मला फोन करून पाठिंबा दिला. मी त्यांना सांगितलं, साहेब अशा भ्याड हल्ल्याने घाबरणारा हा तुमचा मावळा नाही, कारण या मावळ्यामागं ही लाखोनी जनसमुदाय या संगमनेर तालुक्यातला समुदाय आहे. त्यामुळे मित्रांनो, गणपती उत्सव आहे, आपल्याला शांततेत साजरा करायचा आहे. मी सांगितलं होतं त्या दिवशी का कोणाच्या कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर गाठ माझ्याशी आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदय आणि पालकमंत्र्यांची. त्यांनी वेगळा ट्रेंड केला. त्यांनी कार्यकर्त्याला हात लावता आमदाराला हात लावायचा प्रयत्न केला, परंतु फक्त गणेश उत्सवामुळं आम्ही बी मागण्या घातलेल्या नाही. परंतु संगमनेर जनतेने जी दहशत मोडून काढून आम्हाला ही संधी दिली, त्या संधीचं सोनं करण्यासाठी आणि या जनतेसाठी 2 पावलं मी मागे येण्याची तयारी ठेवलेली आहे. परंतु माझ्या कार्यकर्त्यांवर जर काही हमला झाला तर पहिल्यांदी कार्यकर्त्याच्या आधी तुम्हाला माझ्याशी संघर्ष करावा लागेल याची या निमित्ताने आठवण करून देतो. आपण सर्व रात्री सुद्धा मोठ्या संख्येने तिथं आला होता. कार्यकर्त्यांमध्ये, तरुणांमध्ये खूप मोठा रोष होता. त्यावेळेस सुद्धा आपण सगळ्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन कुठलाही अतिरेक उद्रेक होऊन दिला नाही, त्याबद्दल सुद्धा मी आपल्या सगळ्यांचा खूप आभारी आहे. आता सुद्धा आपण हजारोच्या संख्येने कुठली गाडी घोडं न पाठवता प्रत्येक वेळेस माझ्या प्रेमाखातीर येत असता, त्याबद्दल सुद्धा मी आपल्या सगळ्यांचा खूप आभारी आहे. आपल्या सगळ्यांचं प्रेम माझ्यावरती असंच राहील ही गणपती बाप्पाच्या मी प्रार्थना करतो. आणि गणपती बाप्पाला प्रार्थना करतो, जे असे लोक दुर्बुद्धीने वागताय त्यांना सुद्धा सद्बुद्धी देवो अशी प्रार्थना करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. माननीय पालकमंत्री, आपल्या सगळ्यांचे नेते, जलसंपदा मंत्री माननीय आमदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब. बोलो भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जय जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीला मी प्रथम अभिवादन करतो.
धर्मवीर संभाजी महाराजांच्याही पावन स्मृतीला वंदन करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही स्मृतीला या ठिकाणी मानवंदन अर्पण करतो. आपला जिल्हा ज्या नावाने ओळखला जातो त्या पुण्यश्लोक पहिल्या देवीच्याही स्मृतीला मी त्या स्मृतीला त्यांच्यापुढे नतमस्तक होतो. आणि आज आपल्या सर्वांचे लाडके आमदार अमोल भाऊंच्यावर झालेल्या ज्या भ्याड झाल्याचा निषेध करण्यासाठी आपण सगळे तालुक्यातले जमलेले सर्व माझे बांधव भगिनी आणि उपस्थित मित्र, काल जो रात्रीचा प्रकार घडला तो अतिशय दुर्दैवी होता, परंतु आपल्या तालुक्याला तो नवीन नव्हता. एक तालुक्याची परंपरा राहिली नाही पहिल्यापासून. प्रत्येकाबद्दल सांगायचं दहशतमुक्त तालुका आहे आणि वर्षानुवर्ष तालुका दहशतीखाली ठेवायचा, जो विरोधात जाईल त्याचा कार्यक्रम करायचा आणि लोकांच्या मध्ये एक प्रकारचं दहशतीचं वातावरण निर्माण करून लोक आपल्या पायावर राहिले पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न अनेक वर्ष तालुक्यात झाला. आणि म्हणून या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा आपला उमेदवार अमोल खताळ यांना आपण उमेदवारी दिली. एक सामान्य आपला कार्यकर्ता म्हणून आपल्यासाठी अहोरात्र झगडणारा म्हणून अमोलला आपण त्या ठिकाणी सर्वांनी पाठबळ दिलं. आणि एक सामान्य कार्यकर्त्याकडून ज्यावेळी आपल्या प्रस्थापित माणसाचा पराभव झाला, त्यांचा धुमीपछाड झाला, स्वाभाविकपणे त्यांना ते दुःख पचवता येत नाही याचा एक विषय त्याच्या मनामध्ये. कारण म्हणजे लोकशाहीमध्ये जनतेने दिलेला कौल आपण मान्यच केला पाहिजे. पण तुम्हाला लोकशाही मान्य नव्हती इतक्या वर्ष, तुम्हाला फक्त लोकशाही मान्य होती आणि मला त्याचा परिणाम कालच्या घटनेच्या निमित्तानं लोकांना पाहायला मिळाला. तर लोकशाहीतून झालेला पराभव तुम्हाला स्वस्थ बसू देत नाही. आणि त्यामुळे आज मी म्हटल्याप्रमाणे लोकशाहीचे भाषे, लोकशाहीची कृती आपण अवलंबायला सुरुवात केली आहे. काही दिवसापूर्वी कीर्तनकाराच्यावर हल्ले झाले, वारकरी संप्रदायावर त्या ठिकाणी हल्ले करण्याचा जो प्रयत्न केला आणि मग ती दहशत निर्माण की तुम्ही करण्याचा तुम्हाला प्रयत्न करत होता, त्यातून आमच्या अमोलवर हल्ला केला. तर म्हणजे तुम्ही असे किती हल्ले कीर्तनकारावर केले, अमोलभावावर केले, तर त्याच ताकदीनं या तालुक्यातली जनता ही तुमच्या विरोधामध्ये उभी राहिल्याशिवाय राहणार नाही असं मला त्यांनी सांगायचं. प्रत्येक घरचा त्या तालुक्यामध्ये आपण खताळ आहे आणि आमचा स्वाभिमानी युवक गुंडगिरी, दहशतवादी, दहशतवादी विरोधात आता उभा राहिलेला आहे. आणि केवळ फक्त उभा राहिला नाही, तालुक्याच्या सर्वांगीण विकासाकरता आपल्या स्वतःला झोपून दिलेलं आहे. मला कधी किती आश्चर्य वाटलं की अमोल काय करू शकणार आहे, पण आपल्या सगळ्यांचे अंदाज जरी चुकीचे ठरवले तर तालुक्याला न भूतोनं भविष्यातही अशा प्रकारचा विकासाचा मार्ग त्यांनी खुला करून एक दिवस अमोलचा जात की ते मला सांगायचं की मला हे पाहिजे, मला ते रस्ता पाहिजे, तो बंधारा पाहिजे, पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे. निवडण्याचं पाणी आता तालुक्यात आलं. अमोल सगळ्या दुष्काळी भागातले लोक पिसले होते, त्यांना काम करून दुष्काळी ठेवलं होतं. आता अमोल व्हायच्या निमित्त प्रत्येकाच्या घरामध्ये, शेतामध्ये आपण पाणी आणून दिलेलं आहे. तालुका दुष्काळमुक्त करण्याचा जो प्रयत्न आपण करण्याचा निर्धार केला होता निवडणुकीमध्ये, तालुका दुष्काळमुक्त केलेला. पण सांगा तळेगावच्या लिमोनच्या लोकांनी पुढे पाणी राहिलं जायचं, सांगा राहिलं का पण जायचं? इतक्या दिवस फक्त तालुक्याच्या दुष्काळाच्या बैठका व्हायच्या आणि ते सांगायचे आमच्या तालुक्याचं दुष्काळाचं मॉडेल होतं. काय दुष्काळाचं मॉडेल होतं की आपल्या बगलबाच्याचे 150 टँकर लावून दे, फक्त कांदोर टँकर होते, पाण्याचा पत्ता नाही, लोक पाण्यापासून मरून गेले, वंचित राहिले. तर आमच्या अमोल भाऊनी
न टँकर लावला न पुढा माफिया सांभाळला. आज प्रत्येक तालुक्याच्या गावामध्ये पाणी द्यायचं काम त्यांनी केलं, नळाद्वारे केलं असेल, पाटाद्वारे केलं असेल, हे आपल्या तालुक्याचं परिवर्तन आहे. आणि म्हणून अशा या झालेल्या निमित्तानं मला वाटतं की हल्ल्याच्या निमित्तानं आज तालुका पुण्याचा मला तुमच्या सगळ्यांकडे पाहिल्यानंतर एक माझा स्वतःचा उरूप वाटतो की आपण मेलेले आहे की दूध पेलेलं नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय. शिवाजी राधाकृष्ण विखे पाटलांचा. आमदार राधाकृष्ण विखे पाटलांचा. या तालुक्याचा हिंदुत्वाचा विचार संपणार नाही, मला त्याला सांगितलं पाहिजे. महायुतीचा कार्यकर्त्याचा सुद्धा बसणार नाही. या तुमच्या या प्रवृत्तीमुळे तालुक्यातल्या जनतेनं तुम्हाला घरी बसवलं. आता कालच्या घटनेच्या नंतर लोकांच्या मनातून सुद्धा तुम्ही उतरलेला आहात, ही जाणीव तुम्हाला ठेवली पाहिजे. ही कालची घटना अचानक घडलेली नाहीये. याच्यामुळे खरं सूत्रधार कोण आहे? मामा बाचा. या सूत्रधाराचा शोध लागला पाहिजे. पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत. ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी या सगळ्या प्रकारामध्ये कचराई केली असेल त्यांच्या सुद्धा कारवाई होईल, हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. परंतु एकीकडे लगेच मारहाण होते, दुसरीकडे फेकबोर्ड लागतात, निषेधाचे सोशल मीडियावर त्या ठिकाणी पोस्ट येत आहेत. दुसरीकडे त्या आरोपीच्या सोशल मीडियावर त्याचे अकाउंट डिलीट होत आहेत. म्हणजे किती सुनियोजित हा कट होता आमच्या अंमल होण्यासाठी. परंतु आपल्या सगळ्या जनतेच्या उपकारानं, ताकदीनं, प्रेमानं आमच्या अंमल भाऊचा बाका सुद्धा त्या केस सुद्धा वाटा झाला नाही. मला वाटतं मी काय फार या निमित्तानं बोलणार नाही, पण या निमित्तानं एकच अधिकाऱ्यांना सांगणार आहे की हे पारदर्शीपणे आज सगळ्या प्रकारची चौकशी झाली पाहिजे. भाषण किती आपण करू, पण आता तुम्ही सज्ज झालं पाहिजे कार्यकर्त्यांना. दांडरपाडा हल्ला झाला, तालुक्याचा आमदार बदलला तुम्हाला. आता या हल्ल्याचा जर निषेध करत असेल केवळ घोषणा घेऊन चालणार नाही, केवळ त्या ठिकाणी धिक्कार करून चालणार नाही. येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 100% धर्म फडकला पाहिजे, महायुतीचा झेंडा फडकला पाहिजे. असं काम तुम्ही कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे. करणार का तुम्ही? आता कुठं आहे मला करणार, हे महत्वाचं आहे. हा निर्धार महत्वाचा आहे. आणि म्हणून मी आपलं एवढं सांगतो की आम्ही जसं अमोल म्हणतो आम्ही आमचा संयम सोडला नाही, परंतु जशी जर वेळ आली तर जसं तसं उलटं तरी सुद्धा ताकद आमच्यात आहे. तर माझी कार्यकर्ता निमित्ताने विनंती आहे की फार उत्साही म्हणत काही वेगळं काही करू नका. संघटनेच्या जनतेला जर कळालं याचा खरं सूत्रधार कोण आहे. आमचा एका गावाचा सरपंच, त्यांचा जो कार्यकर्ता आहे तो त्याची आता व्हायरल झाली, त्यामुळे वाचवू नका. एकाकडे सांगायचं संगमनेर शांत आहे, संयमी आहे, हे फक्त वरवरचं दुखून हे वरवरचं फक्त एक वातावरण होतं इतक्या वर्षामध्ये. आता या निमित्तानं त्यांचं खरं स्वरूप तालुक्याला कळलेलं आहे. तुम्ही संगमनेरकर चिंता करू नका. संगमनेरमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी आपण आलो नाहीये, संगमनेरमध्ये गुंडेगिरी निर्माण करण्यासाठी आपण आलो नाहीये. या संगमनेर तालुक्याच्या प्रत्येक घरामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, तालुक्याचं परिवर्तन झालं पाहिजे, तालुका सुखामुक्त झाला पाहिजे, तालुक्यामध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या पाहिजे. यासाठी आपण आम्हाला निवडून दिलेलं आहे आणि ते या दिलेल्या शब्द आम्ही विसरलेलो नाही. आणि म्हणून आता ही शेवटची अस्तित्वाची लढाई या मंडळाची सुरू आहे. आणि अस्तित्व फक्त आम्ही दहशत आणि गुंडगिरी निर्माण करू शकतो अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न आहे. एका बाजूला दहशतवाद गुंडगिरी आहे, त्यांना काय करायचं ते लग लावत.
त्याचा काय बंदोबस्त करायचा आम्ही करू, तुम्ही चिंता करू नका. जनतेला मी खात्री करू शकतो, हे दहशतवाद पण उद्या संपला का तुम्ही समजा ती माझी जबाबदारी. आमदार राधाकृष्ण विखे पाटलांचा आमदार अमरभाऊ खताळ तू मागे बढो. आणि म्हणून महायुतीचं काम हे विकासाचं काम आहे. एका बाजूला दहशतवाद आपल्याला मोडायचा आहे, दुसऱ्या बाजूला तालुक्यामध्ये विकासाचं एक नवं पर्व आपण सुरू केलंय, त्याला अधिक त्याला उभारी द्यायची आहे. तर त्यासाठी आपल्या जनता जनार्दनाला माझी विनंती आहे की आपण शांततेचं मार्ग स्वीकारा, कायदा आता घेऊ नका. आमची व्यापारी बंधूंना विनंती आहे, काय तुम्ही धाक करायला घाबरू नका. तुमचा आम्हाला भाऊ भक्कम आहे की तो तुम्हाला संरक्षण द्यायला जातो. अमोल भाऊ मागे आम्ही सक्षमपणे उभे आहोत, तेव्हा तुम्ही चिंता करण्याचं कारण नाही. म्हणून मित्र, अतिशय अल्पावधी काळामध्ये काय घटना रात्री घडली, मी अमोल ताबडतोब बोललो, दाखवून गेलं खरं. पुढे शस्त्र असतं तर काय घडलं माहित नाही. हे सगळे माझे गुरु आहेत. सत्ता गेलं तर त्यांना पोचली पडत नाही. प्रत्येकाने आपल्या छाती ढाल करून अमोलसाठी त्या ठिकाणी भक्कमपणे त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे. आणि भक्कमपणे एक पडवते कोण आहे, ज्यांनी व्यासपीठातून धमक्या दिल्या होत्या की प्रत्येक भाजपच्या कार्यकर्त्यांच्या, महायुती कार्यकर्त्यांच्या चांगल्या तोडा आहे, कोण म्हटलंय? धमक्या देण्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे, ही आमच्या निमित्तानं मागणी. सगळ्या कार्यकर्त्यांचं भरभरून कौतुक करतोय. इथे काय आपल्या गाड्या द्यावं लागलं नाही. आपल्या नेतर हल्ल्याचा निषेध करण्यासाठी स्वतःहून आलेले. पुढे कामगार आणावं लागले नाही, पुढे कारखाना पण ठेवावा लागला नाही, पुढे दूध संघ बँक ठेवावं लागलं नाही, पुढे शाळा कॉलेज पण ठेवावं लागले नाही, रोजाना माणसं आणावं लागले नाही. हे आम्हाला होतं प्रेम तुम्ही या निमित्ताने व्यक्त केलं. हे प्रेम उद्या तालुक्याच्या प्रत्येक परिवर्तनाचे नादी ठरणार आहे. याचे तुम्ही साक्षीदार आहात, त्याचे तुम्ही हातदार आहात. की आपण त्या ठिकाणी जाणीव घेऊन आपण काम करूया. पुन्हा एकदा घटनेचा निषेध करत आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.